म्हणजे रंतीदेव जगाचा विचार करतात आणि रंतीदेव जसे अति उदार आहेत तसा हा परीक्षिती राजा सुद्धा तुझा बालक जो आहे ना हा अति उदार आहे. रंतीदेव इवोदारे ययातिरिव धार्मिक. राजा ययाती राजासारखा हा अत्यंत धार्मिक होणार आहे, धर्मनिष्ठ होणार आहे, धर्माकरता प्राण देण्याची तयारी आहे, धर्माकरता सर्वस्व समर्पण करण्याची तयारी आहे. राजा बलीसारखा धृतिमान धैर्यवान आहे. धृत्या बलिसमः कृष्णे प्रल्हाद इव सद्ग्रहा. बलिराजा, आपण पुढे त्याचं चरित्र ऐकणार आहोत बलिराजाचं. बलिराजानं एकदा वचन दिलं होतं ब्राह्मण बालकाला 3 पावलं भूमी दान देण्याचं. तो ब्राह्मण दुसरा नसून प्रत्यक्ष परमात्मा. त्यानं कपट केलं होतं. एका पावलात पृथ्वीचं राज्य आटवलं, शरीरानं सगळं अंतरिक्ष आटवलं आणि एका पावलात स्वर्गाचं राज्य आटवलं. 2च पावलात त्रैलोक्याचं राज्य संपलं. 3रा पाय कुठे ठेवू सांग. बलिराजानं आपलं मस्तक पुढे केलं, जीवन सर्वस्व दिलं, पण खोटं बोलला नाहीये. राज्याकरिता, त्रैलोक्याकरिता किंवा प्राणाकरिता कधीच खोटं न बोलणारा बलिराजा जसा सत्यवादी होता, उदार होता, तसाच हा तुझा बालक सुद्धा सत्यवादी आहे. आणि दैत्य कुळामध्ये जन्माला आलेला प्रल्हाद जसा भाविक भक्तराज होता तसाच हा सुद्धा भक्तराज आहे. प्रल्हाद महात्मा आहे, प्रल्हाद वैष्णव आहे, प्रल्हाद देवाचा भक्त आहे. प्राणांत संकट आली तरी सुद्धा प्रल्हादानं भक्तीचा त्याग केला नाहीये. प्रल्हाद नामधारक आहे, तसा हा सुद्धा प्रल्हादासारखा प्रल्हाद इव सद्ग्रहा. आहरतैषोश्वमेधानां वृद्धानां पर्युपासकः. हा अश्वमेध यज्ञ करणार आहे, मोठमोठे यज्ञ करणार आहे, यज्ञ नारायणाची उपासना करणार आहे, भगवंताची सेवा करणार आहे, धर्माचं आचरण करणार आहे. आणि वृद्धानां पर्युपासकः, वृद्धांची सेवा करणारा हा मोठा अत्यंत पुण्यात्मा आहे. सगळ्यात मोठी गोष्ट आहे महाराज वृद्धांची सेवा बरं का. आई वडिलांची सेवा, वडीलधाऱ्यांची सेवा. पण आज दुर्दैव आहे, टीव्ही सिनेमा पाहून आम्ही संस्कृती भ्रष्ट होऊ लागलो आहोत, पाश्चात्य लोकांचं अंधानुकरण करत आहोत. आई वडील म्हातारे झाले की लागलीच त्याला आम्ही वृद्धाश्रमात पाठवत आहोत. आजच पेपरमध्ये बातमी आहे, पहा, वाचा तुम्ही. एक कोणी माऊली आहे आणि तिनं सांगितलं की 3 वृद्धाश्रमामध्ये मी जाऊन पाहिलं की सासू सासऱ्यांना ठेवावं, कारण तिला जायचं होतं परदेशामध्ये. तिचा नवरा परदेशामध्ये नोकरी करतो. मग मालकाकडे जायचं होतं म्हणून आई वडिलांना, म्हातारे सासू सासऱ्यांना इथे कुठेतरी व्यवस्था म्हणून वृद्धाश्रमात 3 वृद्धाश्रम पाहिले. 2 ठिकाणी पाहिलं तर लाईन लागलेली आहे, तिथे काही प्रवेश नाही आहे. 3ऱ्या ठिकाणी प्रवेश होता पण तिथे व्यवस्था चांगली नाही आहे. हॉटेलमधून आणून खाऊ घालतात, व्यवस्था योग्य नाही. एका खोलीत 5-5, 7-7 म्हातारे बसवतात. हे पाहून तिनं सांगितलं की मीच माझं जाणं रद्द करते. माझ्या सासू सासऱ्यांची जर अवहेलना होत असेल तर मी जाणार नाही परदेशामध्ये. आज अशी अवस्था झाली आहे. असे फार लोक कमी आहेत. पुण्या मुंबईकडं आज अशी अवस्था आहे, नवीन लग्न जुळवत असताना ती मुलगी मुलाला विचारते तुझ्या घरात डस्टबिन किती आहेत सांग. डस्टबिन म्हणजे केर कचरा टाकायचा जो डबा असतो की नाही त्याला डस्टबिन म्हणतात. म्हणजे तुझ्या घरात म्हातारी किती आहेत. म्हातारी म्हणजे केराची टोपली. आणि जर आई वडील असतील तर मी तुझ्याशी लग्न करायला तयार नाही. ही काहीतरी सांगावांगी कथा नाही बरं का, वस्तुस्थिती आहे आज पुण्या मुंबईकडं, मोठ्या शहरामध्ये आज अवस्था आहे. आणि तिकडून इकडं लोन यायला काही वेळच लागत नाही महाराज. आज दुर्दैव आहे, वयोवृद्ध लोकांची सेवा, वयोवृद्ध लोकांना सांभाळणारे कुणी राहिलेच नाही आहेत महाराज. आज एवढा स्वार्थ झाला, मी आणि माझी पत्नी, मी आणि माझा पती, मी आणि माझी मुलं बाळ, एवढेच. आई वडील सुद्धा सोडले आम्ही आज. आई वडिलांची जर अवस्था अशी आहे तर बाकीच्या घरातल्या कुटुंबीय लोकांची, आजोबान, आजीन, चुलतेन, हेन, मामान, काकान, कोण घरामध्ये ठेवू लागले आज. दुर्दैव आहे महाराज. आमची संस्कृती अशी नाही आहे, एकत्र कुटुंब पद्धती आहे. वडिलांची सेवा, वडीलधाऱ्यांची, वयोवृद्धांची सेवा अत्यंत आवश्यक आहे महाराज. आणि आम्ही जर वडीलधाऱ्यांची सेवा केली तर पुढे पोर आमची सेवा करणार आहे. आम्ही जसं वागावं. आताच्या युगात या हातानं द्यायचं आणि या हातानं घ्यायचंय बरं का. फार उदार नाहीये. पुढच्या जन्मात आणि पुढे मेल्यानंतर नाही. इथंच भोगायला मिळतंय आम्हाला. आताचा काळच असा आहे.
आम्ही जर आई वडिलांची सेवा केली तर पुढे मुलं आमची सेवा करणार आहेत, अन्यथा करणार नाही आहेत. म्हणून तरी आम्ही आई वडिलांची सेवा केली पाहिजे. आमचे महाराज एक कथा सांगायचे. एका गृहस्थानं असंच म्हाताऱ्या माणसाला घराच्या बाहेर झोपडीत ठेवून दिलं. कारण आपण स्वतः बंगला बांधलेला, मोठा पॉश बंगला, ग्रेनाईटच्या फरशा, आणि आता हा म्हातारा झाला असल्यामुळं म्हातारपणी काय असतं, बत्ताशाची फॅक्टरीच उघडली यानं. कारण कुठे बसले खो खो कप दाटून येतो. आपलं थुंकायला उठून जावं तर दूर जाता येत नाही, बेसिनपर्यंत जाता येत नाही, उठता येत नाही, म्हणून तिथंच कुठंतरी कोपऱ्यामध्ये थुंकायचं. जागोजागी बत्ताशे पडू लागले. सुनबाईनं सांगितलं, हे पहा मालक, एक तरी तुम्ही घर सोडून चला, नाहीतर या म्हाताऱ्याला घराच्या बाहेर काढा. आणि जागोजागी घाण करताय, नको हे आपणाला. आता तो काही तिच्या वचनाच्या उलट जाईल का हो? त्यानं लागलीच अंगणामध्ये एक झोपडी बांधली आणि झोपडीत म्हाताऱ्याला ठेवून दिलं. एक बास टाकून दिली, त्यावर वाकड टाकून दिली. म्हाताऱ्याला तहान लागली तर पाणी प्यायला राहावं म्हणून तिथे एक आपलं माठ भरून ठेवला. ती आत काही येऊ देत नाही घरामध्ये. नातू हुशार होता, त्याचं प्रेम आजोबावर होतं. नेहमी तो जायचा यायचा. आजोबा, आम्ही मध्ये इतकं फोमच्या गादीवर झोपतो, तुम्ही इथं बाजूवर का हो? आम्ही फ्रीजचं पाणी पितो, तुम्ही माठातलं का हो? आम्ही एवढं मध्ये चांगलं राहतो, तुम्ही इथं झोपडीत का हो? नाही रे बाळा, असंच आहे, मला हेच आवडतं, काहीतरी असंच सांगायचं. पण नातवाच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा नातवानं एक युक्ती केली. म्हणे, आजोबा मी सांगतो तसं करा, तुम्ही काही करू नका, मी फक्त सांगितल्यासारखं करा, बरं काही हरकत नाही. मग तो नातू हुशार होता. त्यानं त्याच्या आईवडिलाला, म्हणजे या म्हाताऱ्याच्या मुलाला आणि सुनबाईला बरोबर घेऊन एके दिवशी झोपडीमध्ये आला. बसला. इकडल्या तिकडल्या गप्पा टप्पा चालता चालता बोलणं झालं. 10-5 मिनिट झाले की त्या म्हाताऱ्याला तहान लागली आणि पाणी पिण्याच्या निमित्तानं तो माठ घेऊन प्यालामध्ये पाणी घेता घेता हातातून माठ निसटला आणि ठो म्हणून आपटला आणि फुटला. आता माठ पडल्यास काय व्हायचंय? माठ फुटल्याबरोबर तो नातू उठला की ताडकन आजोबाच्या गालामध्ये लगावली त्यानं. पोराला वाईट वाटलं, म्हणजे या पोराच्या बापाला वाईट वाटलं. ते म्हणते, रागावला, का रे बाळ्या, माझ्या वडिलांना का मारलंस? बाबा, कळू नये का याला, माठ फोडून दिला यानं? अरे फोडला तर फोडला, दुसरा आणता आला असता. नाही बाबा, तुम्हाला कळत नाही. अहो, हा जर यानं फोडला नसताना तर मी तसाच जपून ठेवला असता आणि तुम्ही म्हातारे झाल्यानंतर तुम्हाला पाणी प्यायला याच्यातच ठेवलं असतं. यानं फोडला म्हणजे 50 रुपये घातले की नाही माठाचे. शॉक बसला महाराज त्याला. विनोद नाही, वस्तुस्थिती आहे ही. जर आम्ही आमच्या आई वडिलांची सेवा नाही केली तर पुढे आमचे मुलं बाळ करणार नाही आहेत महाराज. आम्ही जर आई वडिलांना आनंदानं प्रेमानं सेवा केली तर नक्की पुढे मुलं बाळ सुद्धा आमची सेवा करणार. मुलं बाळ नाही केले तर तो परमात्मा करील महाराज, एवढी निश्चित खात्री आहे. आई वडिलांची सेवा महान पुण्य आहे. जगाच्या पाठीवर तुम्ही देवाची पूजा करू नका, एखाद्या मंदिरामध्ये जाऊ नका. मंदिरामध्ये जाऊन देवाचं दर्शन घेतल्यापेक्षा घरी आई वडिलांना नमस्कार करा, सगळ्या ब्रह्मांडाला नमस्कार आहेत. घरी आई वडिलांची सेवा करा, साक्षात प्रभूची सेवा आहे. अरे, तीर्थयात्रेला सुद्धा जायची गरज नाही आहे, कारण जगातले सगळे तीर्थ वडिलांच्या आईच्या पायामध्ये आहेत महाराज. आम्ही आई वडिलांना पत्र लिहिताना, आता हे मोबाईल आणि फोन आल्यापासून पत्रच बंद झाले. हो, पूर्वी पत्र लिहायचं. पत्र लिहिताना आई वडिलांना काय लिहित होतो? श्रीमान राजमान्य राजश्री. ना, श्रीमान नाही, राजमान्य राजश्री नाही. मग तीर्थरूप मातोश्रींच्या चरणी, तीर्थरूप पिताश्रींच्या चरणी, अर्थात आई वडिलांना तीर्थरूप म्हणतात. आई वडील हे तीर्थ आहे. जगातले सगळे तीर्थ आई वडिलांच्या पायामध्ये आहेत. म्हणून त्या पायाला जर नमस्कार केला तर सगळ्या जगातल्या तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य आहे महाराज. वृद्धानाम पर्युपासकः. ब्राह्मण देवता सांगतात, राजा, हा तुझा नातू आहे ना, हा वृद्धांची सेवा करणार आहे, मोठा धार्मिक आहे, मोठा नीतिमान आहे, आणि असा हा अनेक यज्ञयाग करून भगवंताची उपासना करणारा निग्रहिता कलेरेश भुवो धर्मस्य कारणात. आणि या पृथ्वी तलावर याचं राज्य चाललं असताना कलियुगाचं निग्रहण करणार आहे, कलियुगाचं शासन करणार आहे, धर्माचं रक्षण करणार आहे, आणि त्या धर्माकरिता म्हणून कलियुगाचं निग्रहण करणार आहे. असा कलियुगाचं निग्रहण करणारा महान असा हा धर्मनिष्ठ राजा होणार आहे. राजा धर्मराज. वास्तविक या बालकाचं नाव विष्णुरात असं आहे बरं का. विष्णुरात म्हणजे विष्णुना रातः रक्षितः विष्णुरातः. भगवान विष्णूंनी याचं आईच्या उदरामध्ये ब्रह्मास्त्रापासून रक्षण केलं म्हणून याचं नाव विष्णुरात आहे.
शुकाचार्यांचं नाव देवरात आहे, तर परीक्षिती राजाचं नाव विष्णुरात आहे. मग विष्णुरात नाव असताना हे परीक्षिती नाव का पडलं? तर म्हणे जन्माला आल्याबरोबर याला पाहण्याकरता अनेक देशोदेशीचे गावोगावीचे राजे राजकुमार आलेले आहेत. आता लेकरू झालं आणि त्यातल्या त्यात पुन्हा राजाला राजवंशामध्ये आणि त्यातल्या त्यात मुलगा झालं म्हटल्यानंतर अहो सगळ्या गावातले नगरीतले लोक आले, हजारो लोक येतात, परगावहून लोक येतात, देशोदेशीचे राजे राजकुमार येतात, साधू संत ऋषीमुनी येतात या बाळाला पाहण्याकरता. आईच्या मांडीवर बालक आहे आणि हजारो लोकांची गर्दी झालेली आहे, चहूबाजूनी एकच तोबा गर्दी आहे. त्या गर्दीमध्ये आणि लेकराला पाहण्याकरता आले असताना हे लेकरू काय करत होतं म्हणे? प्रत्येकाच्या मुखाकडे पाहत होतं. याच्या तोंडाकडे पहा, त्याच्या तोंडाकडे पहा, त्याच्या तोंडाकडे पहा, प्रत्येकाच्या मुखाकडं काय पाहत होतो? याचं नाक कसं आहे, याचे डोळे कसे आहेत, याचा रंग कसा, याचे गाल कसे आहेत, याचे दात कसे आहेत, याचं सौंदर्य कसं आहे. ना ना ना, कोणाचा रंग किंवा कोणाचा रूप पाहत नव्हतं. हे बालक काय पाहत होतं? संत सांगतात, राजा आईच्या उदरामध्ये असताना हातामध्ये गदा घेऊन माझ्या भोवती फिरणारा, माझं रक्षण करणारा तो हा आहे का, तो हा आहे का, तो हा आहे का? काय भाग्य आहे! परीक्षितीचा अधिकार पहा, आईच्या उदरातच प्रभूचं दर्शन झालंय आणि जन्माला आल्याबरोबर सुद्धा तो प्रभूचंच दर्शन घेतोय. माझं रक्षण ज्यानं आईच्या उदरात केलं तो हा आहे का, तो हा आहे का? अजून मान सुद्धा बसली नाही बरं का, पण चहू बाजूला मान फिरवून पाहते लेकरू. आणि अशा प्रकारे चहू बाजूला प्रत्येकाच्या मुखाकडे ते पाहत आहे. परीतहा ईक्षणात, परीतहा म्हणजे चहू बाजूने, ईक्षण म्हणजे पाहणे. तो चहू बाजूला पाहू लागला म्हणून त्याचं नाव परीक्षिती असं आहे. याला परीक्षिती म्हटलेलं आहे. हा परीक्षिती धन्य अशा प्रकारचा आहे, तुमची कीर्ती त्रैलोक्यात वाढवणार आहे. तेव्हा एक महात्मा म्हणतात, राजा याच्या पत्रिकेमध्ये ग्रहमान पाहिला असताना अष्टमस्थानी पापग्रहाची दृष्टी असल्यामुळे बहुतेक याला सर्पदंश होऊन मृत्यू येईल. ऐकल्याबरोबर धर्मराजाला अतिशय दुःख झालं. धर्मराजाच्या डोळ्यात अश्रू तरळू लागले. धर्मराज व्याकुळ झाले, शोकाकुल झाले. अरे अरे अरे, माझ्या बाळाला अपघाती मृत्यू, असा अपमृत्यू. अहो हा मृत्यू चांगला नाही आहे. सर्पदंशानं म्हणा, झाडावरून पडून म्हणा, आत्महत्या म्हणा, फाशी घेऊन म्हणा, पाण्यामध्ये बुडून म्हणा, अग्नीनं जळून म्हणा, हा मृत्यू काही चांगला नाही आहे, अपघाती मृत्यू आहे. आणि असा मृत्यू ज्याला आला त्याला सद्गती प्राप्त होत नाही असं म्हणतात. तेव्हा व्याकुळ झाले धर्मराज, तेव्हा दुःख करू लागले. तेव्हा ऋषीमुनींनी सांगितलं, राजा अजिबात शोक करू नकोस, कारण यद्यपि याला सर्पदंशानं मृत्यू होणार असला तरी याला सद्गती होणार आहे. अपघाती मृत्यू नाही आहे, तो सद्गती होणार आहे, तो जन्म मरणातून मुक्त होणार आहे. याच्या कुंडलीतले ग्रहमान आम्हाला कळून येतात आणि ग्रहमान सांगत आहेत की बहुतेक याचा हा शेवटचा जन्म आहे. आता पुढे याला जन्मही नाही आणि मरणही नाही आहे. हितवेदम नृपगंगायाम यास्यत्यद्धा कुतो भयम, निर्भय होऊन हा अकुतो भयम, निर्भय होऊन भगवंताच्या पदाला प्राप्त होणार आहे. मोक्ष पद त्याला प्राप्त होणार आहे. हा वैकुंठाचा अधिकारी होणार आहे. याच्याबद्दल शोक करू नकोस राजा, हा निश्चित जन्म मरणातून मुक्त होणार. कारण याला आणि कोणीतरी महात्मा येऊन भगवंताचं परम पावन चरित्र सांगणार आहे. एक दिवस नाही, 2 दिवस नाही, 7 दिवस भागवती कथा सांगणार आहेत, भगवत चरित्र सांगणार आहेत आणि याचा उद्धार करणार आहेत. हा जन्म मरणातून मुक्त होणार आहे. पुन्हा याला जन्म नाही, पुन्हा मरण नाहीये, दुःख नाहीये, नित्य सच्चिदानंद रूप होणार आहे. राजन, शोक त्या व्यक्तीबद्दल करावा ब्राह्मण कुळात जन्माला आलेला आहे, पण कधी वेदाचं अध्ययन केलं नाही, कधी संध्या केली नाही, गायत्रीची उपासना केली नाही, ज्ञान संपादन केलं नाही आणि संपादन केलेलं ज्ञान समाजाला दिलं नाही आणि तसाच मेला, त्याच्याबद्दल शोक करावा. त्या ब्राह्मणाबद्दल क्षत्रिय आहे पण ज्यानं युद्धविद्येची कला संपादन केली नाही, बल संपन्न बनला नाही आणि समाजाचं, राष्ट्राचं, समाजाचं रक्षण करत नाही, स्त्रियांचं रक्षण करत नाही, कोणाचंही रक्षण करत नाहीये, उलट प्रजेला पीडा देतो आणि असा क्षत्रिय जर मेला तर त्याच्याबद्दल शोक करावा. राजा वैश्य आहे आणि वैश्य कुळात जन्म मिळवून व्यापार करत नाही, पैसा मिळवत नाही. वैश्याचं आद्य कर्तव्य आहे व्यापार करावा. कृषी गोरक्ष वाणिज्यम हे वैश्याचं कर्म आहे. शेती करावी, दुकानदारी करावी, गोरक्षा करावी, पैसा मिळवावा आणि मिळालेला पैसा गोसेवेमध्ये खर्च करावा.
वैश्याचं पहिलं कार्य आहे महाराज गोसेवा करणं. आणि अशा प्रकारे पैसा मिळवत नाही आणि मिळालेला पैसा धर्मार्थ खर्च करत नाहीये, गोमातेची सेवा करत नाहीये आणि तसाच जर मेला तर त्याच्याबद्दल शोक करावा. राजा पुत्र आहे पण आई वडिलांची कधी सेवा केली नाही, आई वडिलांची विवंचना करतो आणि असाच मेला, त्या पुत्राबद्दल शोक करावा. पत्नी आहे पण पतीच्या आज्ञेचं पालन करत नाहीये, पतीची विवंचना करते आहे, पतीला त्रास देते आहे, पतीला दुःख देते आहे आणि ती मरण पावली, त्या स्त्रीबद्दल शोक करावा. पण ज्याचं जीवन कृतार्थ आहे आणि असा मरण पावला ना, त्याच्याबद्दल शोक करू नये. ज्याचं कृतार्थ जीवन आहे, राजा याचं जीवन कृतार्थ आहे, याबद्दल शोक करायचं कारण, यद्यपि सर्पदंशानं मृत्यू येणार असला तरी पण हा जन्म मरणातून मुक्त होणार आहे, याला सद्गुरूची कृपा होणार आहे आणि सद्गुरूच्या कृपेने याला दिव्य ज्ञान प्राप्त होणार आहे आणि भगवत कृपेने हा जन्म मरणातून मुक्त होणार आहे. ऐकल्यानंतर धर्मराजांना खूप मोठा आनंद वाटला. त्याचं जातक ज्योतिष भविष्य ऐकून धर्मराज प्रसन्न झाले. पुन्हा दान धर्म करतात आणि असो अशा प्रकारे नामकरण संस्कार आदी संस्कार परीक्षिती राजाचे होतात. पुढे विद्याध्ययन वगैरे केलेलं आहे, सगळ्या विद्येमध्ये निष्णात, सगळ्या कलेमध्ये निष्णात आणि प्रजेचं परिपालन करण्याला योग्य धार्मिक नीतिमान आहे असं पाहून योग्य वेळी धर्मराजांनी आपल्या राजसिंहासनावर परीक्षितीला बसवलं, राज्याभिषेक केला आणि संपूर्ण राज्य त्याच्या स्वाधीन करून स्वतः धर्मराज आणि पांडव निघून गेले हिमालयामध्ये. आपलं जीवन कृतार्थ करून घेतात. आता पृथ्वीचा चक्रवर्ती सम्राट राजा म्हणून परीक्षिती राजा राज्य करत असताना अत्यंत आनंदानं प्रेमानं प्रभूची उपासना करत सगळ्या प्रजेवर प्रेम करतोय. माझ्या प्रजेचं सुख हे माझं सुख आहे. माझ्या राज्यामध्ये कोणी दुःखी असता कामा नये, कोणी उपवासीच आहे, कोणाला खायलाच मिळालं नाही, कोणाला राहायला घरच नाही, कोणाला लिहायला वस्त्रच नाही, असं होता कामा नये. सगळी प्रजा सुखी झाली पाहिजे. कोणी असो, अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत अन्न वस्त्र निवारा सगळ्यांना मिळाला पाहिजे, सगळ्यांचं जीवन सुखरूप झालं पाहिजे, कोणी दुःखी असता कामा नये आणि प्रजेचं रंजन करत अशा प्रकारे परीक्षिती राजा धर्मानं न्यायानं आणि प्रभूची उपासना करत राज्यकारभार करत असताना एके दिवशी आपल्या राज्यात काय चाललंय, प्रजा कशी काय आहे म्हणून पाहण्याकरता राजा निघाला असताना या देशातून त्या देशात, या राज्यातून त्या राज्यात चालला असताना एका ठिकाणी त्याला एक भयंकर खराब चित्र दिसलं. काय खराब चित्र दिसलं हो? एक अत्यंत रोड झालेली गाय पडलेली आहे आणि तिच्याजवळच 3 पायानं लंगडा एक बैल पडलेला आहे आणि दोघही रडत आहेत. दोघांच्या डोळ्यात अश्रूच्या धारा आहेत. दोघही रोड झालेले आहेत आणि एक शूद्र पुरुष राजा नाही आहे स्वतः, पण राजाचा वेश घेऊन त्या ठिकाणी लाथेनं त्या गाईला मारतोय. हे दृश्य पाहिल्याबरोबर तळपायाची आग मस्तकाला गेली परीक्षितीच्या. माझ्या राज्यात असं अघोर पाप, गोमातेचा अपमान, गाईला लाथ मारतोय. पाहिल्याबरोबर सहन होत नाहीये. लागलीच भातड्यातला बाण काढला आणि धनुष्यावर जाळला. अरे दुष्ट, कोण आहेस? मी एका क्षणात तुझा शिरच्छेद करतो. कारण पूर्वीचे राजे त्यांना बिरुदावली होती महाराज. काय बिरुदावली होती हो? गो ब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज परीक्षिती महाराज की जय. बिरुदावली होती पूर्वी क्षत्रियांना. गो ब्राह्मण प्रतिपालक, गाय आणि ब्राह्मणाचं प्रतिपालन करणारे. राजाचं पहिलं कार्य आहे महाराज, समाज सुखी राहण्याकरता समाजामध्ये 2 गोष्टीची नितांत गरज आहे. एक पवित्रता आणि एक ज्ञान. पावित्र्य आणि ज्ञान या 2 गोष्टी ज्या समाजात आहेत तो समाज सुखी राहतो महाराज. आणि गाय हे पावित्र्याचं प्रतीक आहे आणि ब्राह्मण हे ज्ञानाचं प्रतीक आहे. समाज ज्ञानी असला पाहिजे. अरे ज्ञान जर नसेल ना समाजात सुख लाभत नाही. कितीही वैभव असू द्या, ज्ञान नसेल तर सुख नाही आहे, पावित्र्य नसेल तर सुख नाही आहे, समाधान नाही आहे. गाय हे पावित्र्याचं प्रतीक आहे आणि ब्राह्मण हे ज्ञानाचं प्रतीक आहे. दोन्ही गोष्टी नितांत आवश्यक आहेत समाज सुखी राहण्याकरता. म्हणून पूर्वीचे राजे गाय आणि ब्राह्मणांची सेवा करायचे. आज कलियुगाचा प्रभाव दोन्हीचीही उपेक्षा, गाय ब्राह्मणाची उपेक्षा आहे.
गोमातेला तो शूद्र मारत असलेला पाहिल्याबरोबर राजाला क्रोध आला, धनुष्यावर बाण चढवला. इतक्यात नारायण तो राजाचा वेश घेतलेला शूद्र चरणावर साष्टांग दंडवत घालतोय. महाराज क्षमा करा, मला मारू नका, माझं रक्षण करा. उठ, कोण आहेस? शरणागताला मरण नाहीये, ब्रीद आहे माझं क्षत्रियाचं, मी तुला मारणार नाही, पण कोण आहेस सांग, आणि गोमातेची अपमान का करतोयस? तेव्हा त्यानं सांगितलं, महाराज मी कलियुग आहे. का आलास? आता माझी सत्ता या पृथ्वी तलावर आहे. भगवान श्रीकृष्णाने अवतार कार्य पूर्ण ज्या दिवशी केलं त्याच दिवशी माझी सत्ता सुरू झाली. कलियुग लागलं नाही. जोपर्यंत माझं राज्य आहे तोपर्यंत तुझा प्रभाव चालणार नाहीये, मी चालू देणार नाहीये. माझ्या राज्यात थांबायचा नाहीये, चालता हो माझ्या राज्याच्या बाहेर. परीक्षितीला हाकलून दिलं महाराज. परीक्षितीनं कलियुग आला. तेव्हा कलियुग जिथं जाईल ना तिथं परीक्षिती राजाच दिसू लागला. त्याला भीती वाटते, धास्तीच घेतली त्यानं. अहो झोपी गेला तर स्वप्न सुद्धा, स्वप्नात परीक्षिती राजाच दिसतोय. जागृतीत परीक्षिती राजा, जिथे पाहिल तिथे परीक्षिती राजा, जिथं जाईल तिथं तोच दिसतो आहे. त्यामुळे भीती वाटते आहे. आणि पुन्हा फिरून 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 कलियुग पुन्हा राजा परीक्षितीच्या चरणाजवळ येतोय. महाराज मी जिथं जाईल तिथे मला तुमचीच भीती वाटते, तेव्हा निर्भयपणे राहण्याकरता मला काही ठिकाणं द्या, मी तिथे निवांतपणे राहीन. तेव्हा परीक्षितीनं कलियुगाला 4 ठिकाणं दिलेली आहेत राहण्याकरता. हो, ही 4 ठिकाणं कोणती आहेत? हो, सूत म्हणी सांगतात, द्योतम पानम स्त्रिया सोना यत्रा धर्मश्चतुर्विधा. साधूजन हो, राजा परीक्षितीनं कलियुगाला ज्या ठिकाणी 4 प्रकारचा अधर्म वास्तव्य करून आहे असे 4 स्थळ राहण्याकरता दिलेली आहेत. त्यातलं पहिलं स्थान द्यूतम, द्यूत क्रीडा. हे महान पाप आहे बरं का द्यूत क्रीडा. कलियुगाचं राहण्याचं ठिकाण आहे, मूर्तिमंत कलियुगाचं घर आहे द्यूत क्रीडा. द्यूत क्रीडा म्हणजे जिथे सत्याचा लोप झालेला असतो, सगळा असत्याचा कारभार. हो, द्यूत क्रीडेत कुठे सत्य असतं का? हो, आपण महाभारताची कथा ऐकतो. शकुनी मामानं किती असत्य, किती लबाडी केली. आजही जिथे जिथे द्यूत क्रीडा चालते सत्य नाही, सत्याचा लोप आहे, सत्याचा विनाश आहे, असत्य आहे. हो, हे कलियुगाचं एक स्थान आहे द्यूत क्रीडा. द्योतम पानम. दुसरं स्थान मद्यपान. मद्यपान हे पाप आहे, नुसतं साधं पाप नाहीये. आमच्या शास्त्रकारांनी सांगितलंय 5 महापापापैकी एक पाप मद्यपान आहे महाराज. पण दुर्दैव आहे आज कलियुगाचा एवढा प्रभाव आहे. अहो 5वी 6वीचे पोरं बियर बार मध्ये जात आहेत महाराज. काय डोकं फोडून घ्यावं आता. तरुण सोडा, वृद्ध सोडा, पण 5वी 6वीचे लहान लहान लेकरं, अजून ज्याला मिसरूड सुद्धा फुटलेलं नाहीये, अजून ज्याला काही कळत नाहीये, असेही पोरं बियर बार मध्ये जात आहेत, मद्यपान करत आहेत. आणि विशेषतः मायबाप आमच्या पुढारी लोकांची तर एवढी कृपा आहे की विचारूच नका. निवडणूक आली की बस टेम्पोच्या टेम्पो प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये या मद्यपानाचे टेम्पोच्या टेम्पो पाठवल्या जातात महाराज. फ्री मध्ये बॉक्स लागल तेवढं घ्या खेड्यापाड्यातून. हो, आणि पैसा न देतात, न घेता, फक्त तुम्ही आम्हाला मत द्या, तुम्हाला लागेल तेवढे बॉक्स घ्या. मायबाप सरकारची कृपा, ते पोरं पैसा न देता मिळतंय म्हणून घेतात, प्यायला सुरू करतात. आणि एकदा सवय लागली की मग मात्र पैसा संपून गेला की जमीन जुमला विकतात, इस्टेटी विकतात, घरदार सगळं वाऱ्यावर सोडतात. हो, घरात लेकरं बाळ उपवासी आहेत, त्यांच्या शिक्षणाची सोय नाहीये, बायको आणि उपवासी राहते, तिला ल्यायला साडी, अलंकार मिळत नाहीयेत. अहो अलंकार तर सोडा, कपडा वेळेवर खायला मिळत नाहीये, सगळी दाणादाण होऊन जाते, तरी सुद्धा हा पीत राहतोय. मद्यपानानं कितीतरी संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. मद्यपानानं शरीराची हानी आहे. मद्यपान आतडे जाळून टाकणार आहे महाराज. मद्यपानाच्या योगानं शरीराची हानी, वित्ताची हानी, मानाची हानी, कुटुंबाची हानी, सर्वस्वाची हानी आहे. आणि जिथे मद्यपान आहे तिथे प्रमाद आहे, विवेक नाहीये, ज्ञान नाहीये, प्रमाद आहे, उन्मत्तता आहे. मी कोण, माझं कर्तव्य काय याचं भान राहत नाहीये. हो,
मद्यपान महापाप आहे. आमच्या शास्त्रात 5 महापाप सांगितलेले आहेत, त्यामध्ये मद्यपान, ब्रह्महत्या, सुरापानम, सुरापान म्हणजे मद्यपान आहे, हे महापाप आहे. आज कलियुगामध्ये हे सर्वत्र चालतंय. जिथे मद्यपान आहे तिथे प्रमाद आहे. मद्यपानानं सर्वस्वाची हानी आहे, तरी सुद्धा आज सगळीकडं इतकं वाढलंय महाराज याचं प्रमाण विचारू नका. मायबाप सरकारनं हो ते वायनरी म्हणून आता तर किराणा दुकानावर सुद्धा मिळणार म्हणे, त्याला लायसन्सची सुद्धा गरज नाही. भरपूर प्यान मारा. यांना काय करायचंय, जनता मेली तर मेल मरू द्या, आमचं राज्य आलं बस झालं. सज्जन हो, लक्षात ठेवा.